राज्य शासनाच्या कृषी पणन मंडळ आणि आत्माच्या वतीनं कोल्हापुरात मिलेट आणि फळ महोत्सवाला प्रारंभ झालाय। या महोत्सवात 36 प्रकारचे आंबे, 10 प्रकारची तृणधान्य आणि चक्क पांढरं जांभूळ उपलब्ध आहे। विशेष म्हणजे आंब्यासाठी QR कोड असल्यानं प्रत्येक आंब्याची सविस्तर माहिती मिळू शकते। या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी आणि नागरिकांनाही अस्सल तृणधान्य आणि फळं मिळावीत, यासाठी राजारामपुरीतील भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात मिलेट्स आणि फळ महोत्सव सुरू झालाय। या महोत्सवाचं उद्घाटन बुधवारी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळे आणि कृषी पणनचे उपसर व्यवस्थापक सुभाष खुले यांच्या उपस्थितीत झालं। या प्रदर्शनात 45 स्टॉल्स असून 11 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झालेत। या महोत्सवात 36 प्रकारचे आंबे पाहायला मिळतात। प्रत्येक आंब्यासाठी QR कोड दिला असून तो स्कॅन केल्यावर त्या आंब्याविषयी सर्व माहिती मिळते। मिलेट्स म्हणजे तृणधान्य आरोग्य संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त आहे। विविध 10 प्रकारची तृणधान्य या महोत्सवात खरेदी करता येतील, तर पांढरं जांभूळ हे या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं आहे। त्यामुळे मिलेट्स आणि फळं खरेदीसाठी आज दिवसभर नागरिकांची गर्दी होती। 26 एप्रिल पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून त्यामध्ये मिलेटचे महत्त्व या विषयावर येत्या रविवारी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर संदीप पाटील यांचं व्याख्यान होणार आहे। तर रोजच्या जेवणात मिलेटचं महत्त्व या विषयावर अन्य आहार तज्ज्ञांचीही व्याख्यानं होणार आहेत।